जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. अलीकडे महाराष्ट्रात आणि देशभरात राजकीय व्यासपीठावर लांड्या हा शब्द इतका सहज वापरला जातोय की विकास, बेरोजगारी, भ्रष्टाचार, पाणी टंचाई, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या खऱ्या मुद्द्यांना बाजूला ठेवून फक्त हे एक शब्द उच्चारलं की मतं मिळतील, प्रसिद्धी मिळेल असं वाटतं. पण हे राजकीय नेते ज्यांना लांड्या म्हणून टार्गेट करतात त्याच्या मागे एक प्राचीन प्रथा आहे, जी केवळ धार्मिक नाही तर जागतिक आरोग्य संघटना WHO, अमेरिकन सेंटर्स ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन CDC आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स AAP यासारख्या संस्थांच्या वैज्ञानिक अभ्यासानुसार आरोग्याचे मोठे फायदे देते. मात्र मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हे नेते फक्त द्वेष पसरवत आहेत. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या प्रक्रियेला पाहिलं तर ही प्रक्रिया लाखो पुरुषांच्या आयुष्यातील गंभीर आजार टाळते. आता आपण खतनाबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. खतना ही एक धार्मिक प्रथा असली तरी ती वैज्ञानिक सुरक्षा आहे. ही प्रथा हजारो वर्षांपूर्वी ज्यू आणि इस्लाम धर्मात सुरू झाली, पण आज ती जगभरात वैद्यकीय कारणांसाठीही केली जाते. WHO आणि CDC ने स्पष्ट केलंय की ही प्रक्रिया HIV आणि इतर लैंगिक संक्रमित रोगांचा धोका 50 ते 60% पर्यंत कमी करते. आफ्रिकेत HIV नियंत्रणासाठी WHO ने खतनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलंय, ज्यामध्ये हाय प्रिव्हलन्स भागात स्वेच्छा वैद्यकीय पुरुष खतना कार्यक्रमांतर्गत लाखो पुरुषांना या प्रक्रियेचा लाभ मिळाला आहे. अमेरिकेतही AAPच्या 2012च्या धोरणानुसार नवजात बालकांसाठी खतनाचे फायदे जास्त आहेत. खतना केलेल्या पुरुषांमध्ये HIVचा प्रसार 50 ते 60% कमी होतो, ज्याची पुष्टी रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्स RCT मधून झाली आहे. खतनामुळे सर्वायकल कॅन्सर, हर्पीस आणि सिफिलिस यांचाही धोका कमी होतो. हे फायदे CDC आणि WHOच्या अभ्यासांवर आधारित आहे. खतनामुळे नवजात मुलांमध्ये UTI अर्थात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका 10 पट कमी होतो, ज्यामुळे किडनीच्या समस्या टाळता येतात. तसेच AAP नुसार लिंगाचा कर्करोग दुर्मिळ असला तरी खतना केल्यांमध्ये 20 पट कमी धोका असतो. फोरस्किनमुळे ओलावा जमा होऊन त्वचा घट्ट होण्याचा धोका कमी होतो आणि दैनंदिन स्वच्छता सोपी होते. असे असताना महाराष्ट्रातील काही राजकारणी एका विशिष्ट समाजाला सतत लांड्या म्हणून टार्गेट करत आहेत. तुम्ही लांड्या म्हणून एका समाजाला लक्ष्य करता, पण विज्ञान सांगतंय की ही प्रक्रिया आरोग्याची कवच आहे. त्यामुळे आता नवीन पिढीला संभ्रमात टाकण्याऐवजी खऱ्या मुद्द्यांवर बोलण्याची गरज आहे. विकास थांबला, बेरोजगारी वाढली, भ्रष्टाचार चालू आहे, पण तुम्हाला फक्त एक शब्द वापरून प्रसिद्धी हवी आहे. हे राजकीय डावपेच नव्हे तर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा घाणेरडा प्रयत्न आहे. राजकीय नेत्यांनी लांड्यासारखे शब्द वापरून द्वेष पसरवणे थांबवावे, कारण खतना ही आरोग्याची सुरक्षा आहे, राजकीय हत्यार नाही. हिंदू बांधवांनी अशा स्वार्थी आणि ढोंगी राजकारण्यांच्या प्रक्षोभक भाषणाला बळी पडू नये आणि मुस्लिम बांधवांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये. राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी हिंदू मुस्लिम ऐक्य काळाची गरज आहे. विज्ञान आणि वैद्यकीय अभ्यासक हे सांगतात की अशा प्रथा आरोग्याशी जोडलेल्या आहेत, द्वेषाशी नाही. एकत्र येऊन खऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे, ज्यात विकास, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मुद्द्यांवर एकजूट होणे आवश्यक आहे. तेव्हाच खरा प्रगतीचा मार्ग उघडेल. तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा, कमजोरी, आजारांचा त्रास जाणवतोय का? मग मोरिंगा घ्याच. मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची 3 वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर. कोणतंही केमिकल नाही, फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक वापर करून बनवलेलं सुपरफूड. फक्त 1 चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार. रोगप्रतिकार शक्ती वाढेल, डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल, शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील, ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढेल, पचनक्रिया सुधारेल, हाडे दात मजबूत होतील, रक्त शुद्ध होईल, हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल, थायरॉइड, सूज, सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल. आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा. संपर्क 9096091656.